नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। खुल्या भूखंडामध्ये घाणीचं साम्राज्य, संबंधित जागा मालकांना पालिकेने नोटीस देण्याची गरज। शहरात अनेक वापरात नसलेल्या भूखंड, खासगी तसेच शासकीय इमारती दारोडे अवैध व्यवसायांचे अड्डे झालेत। या इमारतीच्या आडोशानं त्यांना जणू खुलं बारच मांडलं आहे। संबंधित जागा मालकांना पालिकेने नोटीस बजावून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अन्यथा अनर्थ घडू शकतो। अशा पड इमारतींचा अहवालच घरपट्टी विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडून घेऊन कारवाईची मोहीम सुरू करायला हवी। शहरात ठिकठिकाणी अशा इमारती पडून आहेत। अनेक वर्ष तिथे रहिवास नसल्यानं या इमारतींचा परिसर झाडाझुडपांनी व्यापलाय। यात साप मुंगसांचा वावर वाढलाय। सध्याच्या पावसाळ्यात तर जंगल झालेलं चित्र दिसेल। अशा इमारती गुन्हेगारी कृत्यांचे आश्रयस्थळ झाले। पालिकेच्या मालकीच्या काही शाळाही अशा पड आहेत। त्यांची दारं, खिडक्या, साहित्य चोरी जात आहेत। तर गुंठेवारी भागात हजारो भूखंड केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी करून वर्षानुवर्षे तिकडे मालक फिरकतच नाहीत। अशा भूखंडात बाभळीची झाडं वाढलेत। ओल असेल तर पान गवत उगवलेलं असतं। पावसाळ्यात तर तिथे दिवसरात्र बेडकांचा सतत डराव सुरू असतो। साप मुंगसांचा वावर असतो। पालिका प्रतिवर्षी केवळ नोटिशींचा खेळ करीत असते आणि त्याला हे जागा मालक भीक घालत नाहीत। त्याचा नाहक त्रास शेजाऱ्यांना होत असतो। पालिकेच्या या दुर्लक्षामुळे एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।